महायुतीच्या सत्ता स्थापनेला 6 महिने झालेले नाहीत, मात्र अजित पवारांना मुख्यमंत्री व्हावं वाटतंय. होय, खुद्द अजित पवारांनीच आपली ही इच्छा आज उघडपणे बोलून दाखवली. नेमकं अजितदादा काय म्हणाले आणि विरोधकांनी अजित पवारांवर कसं तोंडसूक घेतलेलं आहे, पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. तर मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय. ऐकलंय, आता उपमुख्यमंत्री अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचंय. अजित पवारांच्या मनातील इच्छा ओठावर आली. 6 वेळा उपमुख्यमंत्री पद मिळवणाऱ्या अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याबाबतची इच्छा काही लपून राहिलेली नाही. मात्र आता भर सभेत अजितदादा गंभीरपणे पहिल्यांदाच असं वक्तव्य करत होते. पुन्हा पहा अजित पवार काय म्हणाले. मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे, आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं, परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो. कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय. त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल, नाही असं नाही. खरं तर सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड अजित पवारांच्या नावावर आहे. तब्बल 6 वेळा अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पद भूषवलंय. मात्र त्यांना सातत्यानं मुख्यमंत्री पदानं हुलकावणीच दिली. एवढंच नाही तर शिवसेनेच्या फुटीनंतर भाजपनं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं. त्यामुळे महायुतीची सत्ता आल्यानंतर अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागण्याची चर्चा होती. मात्र यावेळीही मुख्यमंत्रीपदानं दादांना चकमा दिला. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाची सल बोलून दाखवली आहे. तर त्यावरून संजय राऊतांनी अजित पवारांना खोचक सल्ला दिला, तर जयंत पाटलांनी मात्र अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याआधीच शुभेच्छा दिल्या. आता योग कसा येणार? अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही. जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होतील. त्यांना त्यासाठी भाजपात विलीन व्हावं लागेल, हे माझं आकलन आहे. ज्याला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे त्याला शुभेच्छा द्यायला काय, शेवटी राजकारण हे खुल्या मनानं करायचं असतं. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे तिन्ही पक्षाचे प्रमुख आहेत. त्या तिघातल्या याच्यात संधी त्यांना मिळाली तर त्याचा आनंद आमच्यावर त्यांनी अनेक वर्ष काम केले म्हणून आम्हाला होणारच. महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळालं. सध्या महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याचीही चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मनातली सल बोलून दाखवली. त्यामुळे शिंदे फडणवीसांनंतर मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवारांचा नंबर लागणार की कायम उपमुख्यमंत्रीपदाचा एक नवा रेकॉर्ड रचला जाणार, याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.